मिरजेत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोघांना चोरट्यांना 12 तासाच्या आत ठोकल्या बेड्या. 4 चाकी वाहनासह दोघांना अटक. मिरज शहर पोलिसांची जोरदार कारवाई. भर दुपारी ब्राह्मणपुरी येथे वृद्ध दाम्पत्याच्या घरात जाऊन वृद्ध महिलेचे तोंड दाबून गळ्यातील 4.5 तोळे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे 4 चाकी वाहनातून पसार झाले. मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले, डीबी पथकाचे अण्णासाहेब गाडेकर आणि त्यांच्या पथकाने अवघ्या 12 तासाच्या आत आरोपींचा शोध घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. गजानन मंगल कार्यालयाच्या मागे कृष्णेश्वर सहनिवासमधील ज्योतिषाचार्य हरिभाऊ रामचंद्र जोशी यांच्या घरी चोरीची घटना घडली. भर दुपारी ही घटना घडल्यामुळे ब्राह्मणपुरी येथे भीतीचं वातावरण पसरलं होतं. जोशी यांच्या घराची बेल वाजल्यानंतर त्यांच्या पत्नीनं दरवाजा उघडला. एका चोरट्याने वृद्धीचं तोंड दाबलं. दुसऱ्या चोरट्याने गळ्यातील दागिन्याला हिसडा मारून सर्व 4 चाकी वाहनातून पसार झाले. आणि या घटनेची माहिती मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले, डीपी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर आणि यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ चोरट्यांचा शोध सुरू केला होता. या चोरट्यांचा शोध घेत असताना डीबी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने संशयित वाहनाचा पाठलाग करून लिंगणूर येथून लक्ष्मण श्रीकांत नाईक वय वर्ष 41, राहुल दगडू बनसोडे वय वर्ष 22 दोघे राहणारे लिंगणूर असं या चोरट्यांना पकडून गुन्हा उघडकीस आणला आहे. चोरट्यांनी वाहनावर प्रेस हा सिम्बॉलही वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यातील लक्ष्मण नाईक हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पुढे येते. या दोघा आरोपींना अटक करून वाहन पोलिसांनी जप्त केलं आहे. ही कारवाई मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले, डीपी पथकाचे प्रमुख अण्णासाहेब गाडेकर, दत्तात्रय पुजारी, भैरवनाथ पाटील, निलेश कदम, प्रवीण वाघमोडे, नितीन मोरे, झाकीर हुसेन काझी, स्वप्नील नाईकवाडी, राजेश गवळी, श्रीकांत केंगार, दीपक परीट, मिलिंद पाटोळे यांनी ही कारवाई केली आहे. मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग. आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे 17 तारखेला एक घटना घडली. त्या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेमध्ये एका वयस्कर महिलेच्या वयस्कर जोडपं ब्राह्मणपुरी परिसरामध्ये राहण्यास होतं. त्या ठिकाणी जाऊन काही आरोपींनी त्यांच्याकडे म्हणजे ते ज्या ठिकाणी राहत होते त्या फ्लॅटचं दार वाजवून दार उघडल्यानंतर त्यांच्याकडनं त्यांच्या गळ्यातलं जे गंठण होतं ते हिसकावून नेलं जबरीने. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करत असताना CCTV फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या अनुषंगाने आम्ही हा तपास केला. यामध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय श्री संदीप घुगे सर, अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशनचे PI श्री किरण चौगुले सर आणि त्यांचे DBचे संपूर्ण पथक यांनी 12 तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपितांना ताब्यात घेतलेला आहे. त्यामध्ये गुन्हेकामी वापरलेलं वाहन ते सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. सदर गुन्ह्याच्या मालमत्तेच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. माहिती आमच्याकडे जी आहे त्यानुसार सदर गुन्हेगारांनी आदल्या दिवशी सुद्धा येऊन जे जोडपं तिथे राहिलं आहे ते भविष्य सांगण्याचं काम करतात. तर ते ज्योतिषी ऐकण्यासाठी आलेलो आहे अशा पद्धतीची बतावणी आदल्या दिवशी केली होती आणि रेकी केलेली होती. ही प्राथमिक माहिती आमच्याकडे सध्या आहे. तिथील लक्ष्मण नाईक हा जो गुन्हेगार आहे हा रेकॉर्डवरचा आहे. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच परिसरामध्ये त्याच्यावर अशा प्रकारच्या गुन्ह्यांची सुद्धा नोंद आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मिरज.